नमस्कार, मी राजभाऊ मोगल. आपण पाहत आहात सत्ता कारण. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली, निकाल लागला, सरकारही स्थापन झालं. मात्र आता विरोधी पक्ष नेता कोण असं म्हणायची स्थितीच राहिलेली नाहीये. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालं आणि नुसतं यशच मिळालं नाही, तर महाविकास आघाडीला तिन्ही पक्षांना एकत्र येऊन विरोधी पक्ष नेता म्हणून नाव द्यावं याची देखील एक सदस्य संख्या मिळालेली नाहीये. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आता विरोधी पक्ष विना सरकार आपला कारभार हाकणार आहे. मात्र या सगळ्या घडामोडींची चर्चा होत असताना आता विरोधी पक्षनेता नाहीये. मात्र राज्यातील जे विषय आहेत सरकार दरबारी मांडावे लागतात, सरकारसोबत भांडावं लागतं आणि सरकारनं विरोधी पक्ष नेता म्हणून प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या प्रश्नांना उत्तर देणं देखील बंधनकारक असतं. मात्र आता विरोधी पक्ष नेताच नाहीये, तर आता प्रश्न उपस्थित करणार कोण? सामान्य नागरिक म्हणून एक त्यांना मोठे अधिकार आहेत. नक्कीच ते आंदोलनं देखील करू शकतात. मात्र त्या आंदोलनाची दखल घेणे किंवा त्यांना लगेच उत्तर देणे हे आता कुठंतरी थांबेल असंच आपण आता बघतोय. मात्र एक वेगळी चर्चा आता एक ऐकायला मिळतीये. ती कुठली? तर लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रामध्ये एक वेगळं प्रकारचं वातावरण होतं. मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यातील अंबडजवळील आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक आंदोलन सुरू केलं. ते आंदोलन मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी होतं. आरक्षण असेल आणि इतर काही गोष्टी असतील. हे आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर या आंदोलनाचा इम्पॅक्ट हा आपण लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलाच आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात तर अक्षरशः महायुतीचा सुपडा साफ झाला आणि केवळ छत्रपती संभाजीनगरची एक जागा निवडून आली. असं ही या अनुषंगाने महाराष्ट्रामधल्या इतर मतदारसंघातही चर्चा सुरू असतानाच विधानसभेची निवडणूक आली. विधानसभा निवडणुकीमध्ये हे बोललं जात होतं की जरांगे पाटलाचा इम्पॅक्ट आहे. काही जण तर जरांगे पाटीलच मुख्यमंत्री होतील आणि आता मराठा समाजाने जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभं राहावे आणि निवडणुकीसाठी तयारी सुरू करावी. काही तशी पोस्टरबाजी देखील झाली की जरांगे पाटील मुख्यमंत्री म्हणून एक समीकरण त्यांनी एक बांधण्याचं काम केलं की दलित, मुस्लिम आणि मराठा ट्रिपल एम या 3 एम यांनी एकत्र यायचं, उमेदवार ठरवायचे. मुलाखतीचा देखील एक कार्यक्रम झाला म्हणा किंवा तशा पद्धतीचं एक मुलाखती घेऊन उमेदवार बघण्याची एक दिशा ठरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र हे सगळं होत असताना कुठल्याही एका जातीवर निवडणूक लढता येणार नाही. त्याच्यात थोडंसं आपण एक मागे जाऊयात. दलित बांधवांकडून आणि मुस्लिम बांधवांकडून तशा याद्या मिळाल्या नाही असा एक आरोप जरांगे पाटील यांनी केला होता आणि तो न मिळाल्यामुळं केवळ मराठा समाजाच्या एकट्याच्या बळावर आपण निवडणुका लढवू शकत नाहीत आणि निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली म्हणण्यापेक्षा निवडणूकच लढायची नाही असा निर्णय घेतला. मात्र त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जी पोस्टरबाजी सुरू होती, मुख्यमंत्री होऊ शकतात मनोज जरांगे पाटील वगैरे, अर्थातच त्या गोष्टींना फारसा तसा आधार नव्हता. मात्र काही व्यक्तींनी, मुलांनी वगैरे जरांगे पाटील समर्थकांनी तशा पद्धतीची चर्चा केली. ही चर्चा कुठंतरी थांबली आणि निवडणुका झाल्या. महायुतीला भरघोस यश मिळालं. आता सत्ताही स्थापन झालेली आहे. विरोधी पक्ष नेता नाहीये. मात्र आता महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता नसेल तरीही आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडेच एक विरोधी पक्ष नेता म्हणून आता बघायला सुरुवात झालेली आहे. तशी चर्चा देखील सुरू आहे की एक महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं केलं, सरकारला तिची दखल घ्यायला भाग पाडलं. सातत्याने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री या ठिकाणी यायचे, त्यांच्या समित्या, त्यांचं एक शिष्टमंडळ अशा पद्धतीनं जरांगे पाटलांना भेटायला यायच्या आणि संबंध राज्यानं बघितलं की त्या आंदोलनाची कशी दखल घेतल्या जात होती. जरांगे पाटील वेगवेगळे विषय घेऊन बोलत होते.
जरांगे पाटील केवळ मराठा आरक्षणाच्या अनुषंगानेच बोलत नव्हते, तर ते इतर बांधवांच्या बद्दल बोलत होते, की धनगर समाजाच्या आरक्षणावर देखील बोलत होते. मुस्लिम बांधव असतील, लिंगायत बांधव असतील, अन्य इतर बंजारा समाजाचे असतील, इतर प्रश्नांवर देखील बोलत होते. जरांगे पाटलाच्या आंदोलनाला मिळाला प्रतिसाद आणि त्यांची प्रश्न मांडण्याची पद्धत यामुळं महाराष्ट्राला आता विरोधी पक्षनेता नसला तरीही जरांगे पाटलाच्या रूपाने त्यांच्या मागं जर ताकद उभा राहिली आणि महाविकास आघाडीच्या इतरांनी जर ताकद उभा केली, वेगवेगळे विषय पुरवले आणि जरांगे पाटील बोलायला लागले, तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सामान्यांचे जे प्रश्न आहेत ते जरांगे पाटील यांच्या तोंडून बोलल्याच्या नंतरच त्याला एक धार प्राप्त होईल, धार मिळेल आणि त्याची कुठेतरी दखल पण घेतली जाईल, असं एक चित्र आता बघायला मिळतंय. तशी चर्चा देखील होती. जरांगे पाटलाबद्दल आपण बघतोय समाजामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं एक वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळं केवळ मराठाच नाही तर इतर समाजाचे देखील प्रश्न घेऊन जरांगे पाटलांनी बोलायला हवं, असे आता मेसेज जरांगे पाटलाकडे येत आहेत. त्यांना तसं पद्धतीनं सोशल मीडियावर देखील सांगितलं जात आहे. त्याला कारण देखील तसेच आहेत. पावसाळ्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये अतिवृष्टी झाल्याच्या नंतर केवळ मराठा आरक्षणासाठी बसलेले जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक मंत्रिमंडळातील अनेक सहकारी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे सहकारी असतील, कृषी विभागाचे अधिकारी असतील, तातडीने पंचनामा करण्यासाठी पळाले आणि त्याची दखल घ्यावी लागली. त्यानंतर ही जरांगे पाटलांनी इतर विषयावर देखील भाष्य केलेलं आहे. त्यामुळं ही जरांगे पाटलांनी आता केवळ मराठाच समाजाचे प्रश्न मांडू नयेत तर इतर समाजाचेही प्रश्न मांडावेत, राज्यातले इतर प्रश्न देखील मांडावेत. आणि आता विरोधी पक्ष नेता नसल्यामुळं जरांगे पाटलांनीच आता विरोधी पक्ष नेता अधिकृत नाहीये, याला अधिकृतरित्या कुठले म्हटलं जाणार नाही आणि तशी संख्या देखील नाही. जरांगे पाटील महाविकास आघाडीचे घटक देखील नाहीत. मात्र आता एक विरोधी पक्ष नेता, सक्षम विरोधी पक्ष नेता नसल्यामुळं, विरोधी पक्ष नेता नसल्यामुळं जरांगे पाटलांनीच आता ती भूमिका वठवावी. जरांगे पाटलांनी आता तसे भाष्य करायला सुरुवात करावं, इतर विषयाचा देखील अभ्यास करावा आणि सरकारला आता जाब विचारावा, अशी देखील मागणी जरांगे पाटलाकडे आता सुरू झालेली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या प्रश्नांसह इतर प्रश्न बोलायला सुरुवात केली आणि शेतीचे प्रश्न असतील, मातीचे प्रश्न असतील बोलायला सुरुवात केली तर एक मनोज जरांगे पाटील हे विरोधी पक्ष नेता या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळतील. त्यांच्या प्रश्नांकडे राज्याचा बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. सरकारला देखील त्याची दखल घ्यावी लागेल आणि अशा पद्धतीचं जर आंदोलन घेऊन असेल, केवळ मराठाच नव्हे तर इतर समाजाचे, सामान्यांचे प्रश्न घेऊन जर जरांगे पाटील मैदानात उतरले तर नक्कीच जरांगे पाटलाच्या पाठीमागे महाराष्ट्रातील जनता उभी राहील, असंही या निमित्ताने असं वाटतं. त्यामुळं जरांगे पाटील आगामी काळामध्ये नेमकी काय भूमिका घेतात, मराठा समाजाच्या विषयासोबतच इतर समाजाचे विषय घेऊन किंवा सामान्यांचे विषय घेऊन, शेतीच्या संबंधीचे विषय घेऊन समोर येतात का, हे बघावं लागेल. आपल्याला काय वाटतं कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनललाही आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.